हे मैदान भरलंय शक्यतांनी, असंख्य शक्यता, ज्यांनी यातला प्रत्येक जण आपल्या देशाच्या प्रगतीला हातभार लावेल. कोणी शिक्षक होऊन, कोणी पोलीस होऊन, कोणी जिम्नास्ट, कोणी वैज्ञानिक, तर कोणी जवान होऊन. यातल्या प्रत्येकानं जबाबदारी उचलली आहे या समाजाला सुदृढ करण्याची, फिजिकली आणि मेंटली. यातला प्रत्येक जण एक स्वप्न पूर्ण करतोय, जे पाहिलं 100 वर्षांपूर्वी शिवरामपंत दामल्यांनी. आणि त्या स्वप्नपूर्तीचा मार्ग म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ. मध्ये भारत अजून पारतंत्र्यात होता आणि त्या काळात जेव्हा ब्रिटिश मॅकॉले सिस्टम, एज्युकेशन सिस्टम लादत होते, त्यांना असे सुदृढ काही भारतीय नको होते, त्या काळामध्ये शिवाकाकांनी दूरदृष्टी घेऊन विचार केला की आपली जी पुढची पिढी आहे तिला नुसतं शिक्षण नाही, पण त्याबरोबर त्यांनी कसं फिजिकली स्ट्रॉंग व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण भर दिला पाहिजे. त्यांचं वाचन खूप होतं, त्यांचं खूप, आणि त्यामुळे एक जी म्हटलं तसं दूरदृष्टी लागते. आणि दूरदर्शनानं मला नेहमी हेलन केलर आठवते, जी कम्प्लिटली ब्लाइंड, डेफ, डम. ती म्हणते की इट्स ऑफकोर्स इसेन्शियल टू हॅव साईट, बट इट इज इम्पॉर्टंट टू हॅव व्हिजन. आणि असे व्हिजन असणारे, दूरदृष्टी असणारे असे व्हिजनरी लोक खूप कमी असतात, आणि त्यात शिवाकाका होते. 1900 साली हनुमान जयंतीला शिवरामपंतांचा जन्म झाला. पुण्यातल्या नुमवी शाळेत शिवरामपंतांचं शालेय शिक्षण झालं. नंतर ते सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकू लागले. देशप्रेम आणि शारीरिक स्वास्थ्याची आवड असल्यानं कॉलेजची वेळ संपल्यावर घराजवळच असलेल्या निंबाळकर तालमीत शिवरामपंत जाऊ लागले. शिवरामपंत दामले आमचे वडील हे निंबाळकर तालमीत एकत्र होते. त्यांना पहिल्यापासून खूप व्यायामाची आवड होती आणि त्या तिथंच नव्या विष्णूपासून एक रस्ता तो, छोटीशी गल्ली, तिथं लोणी विखे दामले आले होते. त्या वाड्यामध्ये ते राहत असे आणि त्यानंतर ते जवळच अंतर असल्यामुळे निंबाळकर तालमीत येते. तर त्यावेळेला त्यांना ते ॲडजस्ट झालं नाही, म्हणजे रुचलं नाही. थोडक्यात 80 वर्षापूर्वी वातावरण तालमीतलं वेगळं असायचं की बुवा ग्रामीण भागातली मुलं माणसं वगैरे राहणं वगैरे अस्वच्छता असं. परंतु त्यांना प्रचंड व्यायामाची आवड असल्या कारणाने ते आणि त्यांचे 4-5 सहकारी होते, चाफेकर म्हणून होते, मोडक होते वगैरे, त्यांनी मिळून ही संस्था 1924 साली प्रथमतः ही तालीम स्थापन केली. या तालमीची त्यांनी स्थापना केली आणि वैशिष्ट्य या तालमीचं असं, त्यावेळेला तालीम स्थापन केली त्याचं स्ट्रक्चर हे अजून तसंच आम्ही पण ठेवलेले. शहराच्या मध्यभागी असलेला हा मंडळाचा परिसर 1924 मध्ये केवळ एका दलदली समान होता, जो पंतांनी आणि त्यांच्या साथीदारांनी वापरण्याजोगा करून मंडळाच्या कार्याला सुरुवात केली. शिवरामपंत, त्यांचे सहध्यायी आणि ही संस्था यांनी आम्हाला जी शारीरिक शिक्षणाची, उत्तम तब्येतीची, व्यायामाची, खेळाची आणि एकंदर चांगले भारतीय नागरिक हे घडवायची जी अपार कष्ट त्यांनी केले. आणि केवळ त्याच्यामुळे जे काही आयुष्यात किंवा इतर रेप्युटेशन हे जे मिळू शकलो आम्ही, ते केवळ या संस्थेमुळे. जेव्हा शिवाकाकांशी इंटरॅक्शन किंवा जे काही संबंध यायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर
आम्ही जरी 13, 14, 15 वर्षाचे असलो तरी एक प्रकारची अशी जाणीव व्हायला लागली की शिवाकाकांची माणसं हेरण्याची, त्यांची जी वृत्ती होती आणि त्यांच्याशी जे संबंध आणि ज्या पद्धतीने त्यांना ते बूस्ट करायचे, त्यामुळे आम्ही सगळेजणं भारावून गेलो होतो. म्हणजे त्यावेळेच्या आमच्या बरोबरीच्या लोकांचं असं होतं की शिवाकाकांनी फक्त शब्द टाकायचा आणि आम्ही काम करायचो. पहिली 50 वर्ष मंडळाची ही शिवाकाकांनी संस्था घडवण्यामध्ये घातली. संस्थेची ध्येय धोरणं ठरवली, दिशा ठरवली आणि त्यामुळे संस्थेला एक भक्कम पाया जो लागतो तो मिळाला. मला वाटतं त्यामुळेच ही शताब्दी आपण साजरी करू शकत आहोत. सुरुवातीच्या काळात मंडळ पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी मोफत शारीरिक शिक्षणाची शिबिरं भरवायचं. एवढंच नव्हे तर ज्या काळात स्त्रियांना घरातून बाहेर पडण्यापूर्वी विचार करायला लागायचा, त्या काळात स्त्रिया आणि पुरुषांसाठी पोहण्याचे वर्ग देखील मंडळात चालायचे. पहिल्यांदा आम्ही फक्त विहिरीत शिकवायचो. विहीर जवळजवळ 1962 सालापर्यंत मी स्वतः विहिरीत शिकलो. नंतर 1963 साली हा तलाव झाला, तेव्हापासून मी इथे शिकवतोय. आणि त्यावेळेला जवळपास दिवसाला 3000 मुलं इथे येत होती. 50-50 मुलं एकेका बॅचमध्ये असायची आणि 1001 मुलं एका दिवसाला इथे यायची. त्यावेळेला गर्दी एवढी असायची की आमच्या वर्गाचं बुकिंग सुरू होणार आहे म्हटलं की रांग लागायची. ती ज्या दिवशी बुकिंग सुरू होतं त्या दिवशीच सगळे वर्ग फुल असायचे. मंडळामध्ये आम्ही रोज संध्याकाळी इथे खेळायला यायचो. या टिळक रोडच्या चाकेमध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, सगळे मैदानी खेळ, लंगडी, हुतुतू, कबड्डी अशा प्रकारचे खेळ चालायचे आणि सांघिक कवायती पण करून घ्यायचे. हे सगळं करणारे प्रमुख व्यक्ती म्हणजे शिवकाकांचे भाऊ भालूकाका दामले. त्यांच्या इतका अपार कष्ट या संस्थेसाठी केलेला मी दुसरा माणूस बघितला नाही. आणि सगळ्यात त्यांचं कौतुकाची गोष्ट म्हणजे ते देहू रोडला नोकरीला होते. शहरातून रोज सकाळी सायकलवरून देहू रोडला नोकरीला जाणार, सबंध दिवस नोकरी करणार आणि ती डायरेक्ट सायकल संध्याकाळी मंडळामध्ये येणार. आणि प्रत्येक कामामध्ये हे लीड बाय एक्झाम्पल याला म्हणतात, तसं भालूकाका सगळी कामं, सर्व फंक्शन्स, सर्व गोष्टींचं एक्झिक्युशन भालूकाका करायचे. आणि त्यांचा आवाज एवढा खणखणीत होता की कुठल्याही लाऊडस्पीकरशिवाय शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत त्याचा आवाज तो जायचा. आणि सलग अर्धा पाऊण तास ते प्रशिक्षण आणि हे सगळं घ्यायचे. शिवकाकांना सगळं कळत होतं की नुसत्याच लेखण्या नाही, जसं सावरकरांनी म्हणलं बंदुका पण हातात घेतल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपल्या पिढीला नुसतंच सुदृढ नाही पण त्यांना कसं आर्म फोर्सेस शिकवण पाहिजे याच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि त्यामुळे त्यांनी कित्येक जणांना सांगितलं तुम्ही सैन्यामध्ये जा, त्याच्यासाठी काय जे तुम्हाला इथून लागेल मदत ती आम्ही करू. तुम्हाला कुठल्या तऱ्हेने जर काही लायब्ररी वाचन किंवा अजून जे काय असेल ते करता येईल. आणि अशा तऱ्हेने त्यांनी खूप मदत केली. आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्याचा फायदा घेऊन सैन्यामध्ये जॉईन झाले. तर ब्राह्मण लोकांची सर्वसाधारणतः धाटणे असायचे व्यायामाची त्यावेळेच्या. सूर्यनमस्कार घालायचा म्हणजे तो सूर्यनमस्कार घालायचीच पद्धत होती. व्यायाम करतो मुलगा काय करतो म्हणजे सूर्यनमस्कार घाल, दुसरं काय करतो का नाही. पण ती स्पर्धेमध्ये ही मुलं टिकत नव्हती. पण त्याला ती ताकद वाढायला लागते, जोश वाढायला लागतो, रग वाढायला लागते, ताण वाढायला लागतो, ती प्राप्त होत नाही. मग यांनी पाहिलं सगळं म्हणजे शिवरामपंत दामल्यांनी वगैरे स्वतः अभ्यास केला. मग त्यांनी काय ठरवलं की आपल्या मुलांनी सुद्धा जोर बैठक हा व्यायाम घ्यायलाच पाहिजे. तुम्ही सूर्यनमस्कार जरूर घाला,
100 सूर्यनमस्कार प्रथम झाला, पण 100 जोरसुद्धा मारला. मग जोर मारण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी 1000 जोरचा उपक्रम ठेवला. त्यावेळेपासून पहाटे 5 वाजताच पहिले जोर सुरू व्हायलाच पाहिजे. म्हणजे पंतांचं जो दसऱ्याचा उपक्रम स्थापन करण्यामागं ही जोराला एक राजमान्यता मिळावी म्हणून ह्या गोष्टी करून चालू ठेवलं. ती प्रथा आम्ही अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या काळात ब्रिटिश सैन्यात लढण्यासाठी अनेक भारतीयांचा समावेश करण्यात आला. रेजिमेंट युद्धावरती पाठवण्यात आल्या, ज्यात महाराष्ट्रीय मंडळातून सैनिकी शिक्षण घेतलेल्या तरुणांचा देखील समावेश होता. आणि त्याच काळात शिवरामपंत देखील स्वतः सैन्यात सामील होऊन युद्धावर गेले. आणि 8 वर्षांनी शिवकाका परतले कॅप्टन म्हणून. त्यानंतर मंडळानं सैनिकी शिक्षण वाढवण्याचा निर्णय घेतला, ज्यातून जन्म झाला एनडीएच्या भरतीसाठी लागणाऱ्या प्रशिक्षण वर्गाचा. एनडीएचे वर्ग मला चांगलं आठवत आहे. कर्नल सहस्त्रबुद्धे म्हणून होते. आपल्याकडे जेव्हा वर्ग चालायचे ना, तेव्हा दूरदूरच्या ग्रामीण भागातून लोकांच्या ॲडमिशन्स आणि विचारणा व्हायची. आणि पुण्यामध्ये ती एक भावना होती की शिवरामपंत दामल्यांकडे मनुष्य गेला की तो अत्यंत सेफ हँड्समध्ये सुसंस्कृत आणि हुशार आणि शिक्षणात पुढे जाणारा निघणार, ही त्यावेळेला संपूर्ण पुण्यात भावना होती. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. त्यावेळेला मला कळलं की शिवकाकांनी इथे मिलिटरी इन्स्टिट्यूट सुरू केले आणि त्याच्यामध्ये ते मुद्दामून 3 आठवड्याचं ट्रेनिंग देतात. आणि म्हणून मी इथे ट्रेनिंगसाठी इथे आलो. आणि खरंच शिवकाकांनी म्हणजे असं ते करिक्युलम छान केलेलं होतं की ज्याच्यामध्ये वी रीच्ड अ लेवल ऑफ कॉन्फिडन्स. बिकॉज इफ यू आर कॉन्फिडंट युअर सेल्फ, यू प्रोजेक्ट युअर सेल्फ बेटर. सो दॅट इज वॉट हॅपन्ड. इट वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन फॉर मी. I also understood how I should, work on myself, my body, and how should I get fitter. And then I've never looked back. So I consider that शिवा काकांच्यामुळे मी आज एअरफोर्समध्ये एवढ्या मोठ्या रँकवरती पोचलो, मोठ्या पदावर पोचलो. पण त्याची सुरुवात झाली ती इथे झाली. एनडीएच्या वर्गामुळं एनडीएमध्ये भरती होऊन मंडळाच्या विद्यार्थ्यांनी नाव तर कमावलंच, पण यानं शिवरामपंतांची एक विशेष आणि आदरयुक्त प्रतिमा निर्माण होऊ लागली. तर एकदा अशी गंमत झाली की जेव्हा आम्ही निघालो त्यावेळेला आमच्या क्लार्ककडून पत्र तयार नव्हतं. तर शिवा काकांनी त्याच्या हाताला येईल तो असा कागदाचा कपटा उचलला, त्याच्यावर चिठ्ठी लिहिली, सही केली आहे. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, त्या चिठ्ठीवर आम्हाला 20 लोकांना आतमध्ये एनडीएमध्ये प्रवेश मिळाला. शिवरामपंतांना सर्वात मोठी जी आवड होती की समाजातील वेगवेगळ्या स्तरातील सरकारी अधिकारी असून दे, गव्हर्नर असून दे, उद्योजक असून दे, व्यायामप्रेमी असून दे किंवा प्रतिष्ठित डॉक्टर असून दे, यांना महाराष्ट्रीय मंडळामधल्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बोलून, समारंभामध्ये बोलून मंडळाची माहिती देणे, विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिकं दाखवणं आणि त्यांचा संबंध मंडळाशी आणणं. अगदी मोठमोठे राजकारणी आणि नेते देखील महाराष्ट्रीय मंडळाला भेट देऊन गेले, ज्यामध्ये महात्मा गांधी आहेत, वीर सावरकर आहेत आणि त्यानंतर आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत, राष्ट्रपती आहेत. या सगळ्यांचा महाराष्ट्रीय मंडळाच्या या भूमीमध्ये पदस्पर्श झालेला आहे आणि त्यांच्या आगमनाने मंडळाचं नाव देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं आहे. भारताचे त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिलेल्या अनेक सल्ला की याला तुम्ही व्हिजिट नका करू, त्याच्या तो डावलून त्यांनी इथे व्हिजिट केलं. पंडितजींची पर्सनॅलिटी हिप्नोटायझिंग आणि त्यांच्याबरोबर सिक्युरिटी, त्यांचं नाव हंडा होतं, ते पोलीसमध्ये नंतर आमचे वेगळ्या दृष्टीने गुरु झाले.
ही हॅड फंटॅस्टिक पर्सनॅलिटी. म्हणजे इमॅक्युलेटली ड्रेस्ड. पंतांनी 3 मिनिटाच्या भाषणामध्ये मंडळ म्हणजे काय याचं इंग्लिशमध्ये अस्खलित भाषण केलं. ते बसले आणि फक्त पंडितजींचं भाषण एवढंच होतं, बाकी काही कार्यक्रम. पंडितजी बोलायला उठले. पहिल्या प्रथम ते म्हणले, माय डिअर कॅप्टन शिवराम पंत लांबली. हे ऐकल्यावर आमच्या अंगावर जो रोमांच उभा आहे तो अजूनही तसाच आहे. .1961 साली पानशेत धरणाच्या पुरानं पुण्यात हाहाकार माजवलेला असताना मंडळानं जमेल त्या मार्गाने मदत करायला सुरुवात केली. काही निर्वासितांना आपण इथे 3 वर्ष जागा मोफत उपलब्ध करून दिली होती. ती बिल्डिंग बांधण्यासाठी मिल ओनर असोसिएशनने आपल्याला मदत केली. सध्या जे ऑफिस आहे त्याची जे 8 खोल्या आहेत त्या 8 खोल्यांमध्ये ते सगळे पूरग्रस्त निर्वासित राहत होते. पुरातही मुलींनी उड्या मारलेल्या आहेत त्यावेळेच्या, म्हणजे माझ्याही आधी. कारण 1962 नंतर पुरातलं पोहणं बंद झालं पुण्यामध्ये. पण त्याच्या आधी सुमन धारप म्हणून एक मुलगी होती मंडळाची. तिने लकडी पुलावरून उडी मारून ती ओंकारेश्वरापर्यंत गेली होती. त्यावेळेला भरपूर आरडाओरडा झाला होता. आणि त्याच वेळेस पुरानंतर जेव्हा पाणी ओसरायला सुरुवात झाली त्यावेळेस सगळीकडे रोगराई आणि दलदल झालेली असताना पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई झाली होती. महाराष्ट्रीय मंडळाने आपली पिण्याची पाण्याची जी विहीर आहे ती समाजासाठी त्यावेळेस उघडी केली आणि सगळ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचं वाटप केलं. हा एक त्याच्यामधला मोठा भाग होता. 1962 साली शिवराम पंतांनी शारीरिक शिक्षणाचं महाविद्यालय आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा समाजाला उपलब्ध करून देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडून गुलटेकडी इथं प्रशस्त जागा मिळवली. When I joined the National Defense Academy, मला 2 न्यूनगंड होते. एक म्हणजे फिजिकल मी स्ट्रॉंग नव्हतो, अँड सेकंड थिंग मला इंग्लिश असं फाडफाड बोलता येत नव्हतं. आणि अशा अनेक मुलांची गरज लक्षात घेता शिवराम पंतांनी एक इंग्रजी माध्यमाची शाळा चालू करायचा निर्णय घेतला. आणि 1963 साली सेठ दगडूराम कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूलची स्थापना झाली. 1963 साली जेव्हा ही शाळा स्थापन झाली तेव्हा त्या काळी शिवा काकांना किती अडचणी त्यांना सामना करावा लागला. कारण त्या काळामध्ये एक तर को एज्युकेशन हे फारसं म्हणजे मुलं मुलींचं एकत्र शिक्षण हे फारसं प्रचलित नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर त्या फारशा महाराष्ट्रीय मुलांसाठी अशा नव्हत्या. तर त्यावेळी शिवा काका आणि शंकरराव चाफेकर ह्यांनी अक्षरशः घरोघर जाऊन या कल्पनेचं त्यांनी लोकांना पटवून दिली कल्पना आणि ही शाळा अशा परिस्थितीत स्थापन केली. स्थापनेपासून पहिल्या 10 वर्षातच फक्त अभ्यासातच नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा शाळेतली मुलं यश मिळवू लागली. 1975 सालापासून ते बोर्डमध्ये मेरिट लिस्ट बंद होईपर्यंत शाळेमध्ये सातत्याने मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी येत होते. हे त्याचंच द्योतक आहे. बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्येच नव्हे तर ड्रॉइंगच्या मेरिट लिस्टमध्ये, हिंदी राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षांच्या मेरिट लिस्टमध्ये, MTS परीक्षा म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च, नंतर नॅशनल टॅलेंट सर्च ह्यासारख्या ज्या खूप महत्त्वाच्या परीक्षा होत्या त्या सगळ्या परीक्षांच्यामध्ये सुद्धा शाळेचे विद्यार्थी चमकत होते. शाळेला अनुदान होतं त्यामुळे नॅचरली शाळेतल्या विद्यार्थ्यांना अगदी नाममात्र 5 रुपये फी होती. त्याचबरोबर शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष अजिबात नाही. त्यामुळेच
महाराष्ट्र मंडळाची सेठ दगडूराम कटारिया ही एक ॲडमिशन मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी पुण्यातली शाळा गणली जाऊ लागली. आणि पुढील काही वर्षातच अजून 5 शाळांची मंडळात भर घातली. एकोणीसशे 75 साली एका वाईट बातमीने मंडळाचं दार ठोठावलं. शिवा काकांना कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रासलं. आयुष्याच्या शेवटच्या काळात पंतांनी बहुतांश वेळ इथं शिवराम कुटीत घालवला. अगदी आजारपणात सुद्धा पंत गुलटेकडी परिसराच्या विकासासाठी कार्यरत राहिले आणि 1977 मध्ये त्यांचं सगळ्यात मोठं स्वप्न सत्यात उतरलं. हे महाविद्यालय जे आहे ते शिवा काकांचं खऱ्या अर्थानं स्वप्न होतं असं मला 100% वाटतं. कारण शिवा काकांचं म्हणणं होतं की शारीरिक शिक्षण हे एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र लोकांपर्यंत पोहोचलं तरच त्याचे काय काय फायदे आहेत हे लोकांना कळू शकतं. आणि मग 1977 मध्ये महाराष्ट्र शासनाने पुणे विद्यापीठाने हे महाविद्यालय सुरू करण्याची शिवा काकांना अनुमती दिली आणि बरोबर 1 जुलैला 1977 मध्ये हे महाविद्यालय सुरू झालं. मित्रमंडळींनो, आम्ही मित्रमंडळींनी 24 साली महाराष्ट्र मंडळ काढलं हे खरं आहे. 1929 व 30 साली मुंबई विद्यापीठाने पाचगणीला एक शारीरिक शिक्षणाचा वर्ग काढला होता. तेव्हापासून माझ्या डोक्यात एक कल्पना होती की शारीरिक शिक्षणाचं महाविद्यालय असावं. 1932 सालचं 1977 साली 45 वर्षाचं माझं स्वप्न साकार झालेलं आहे. कॉलेजच्या उद्घाटनाच्या काही दिवसानंतरच शिवराम पंतांचं कॅन्सरमुळे निधन झालं. या महाविद्यालयाला परवानगी देताना सुरुवातीला फक्त अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम ज्याला की BEd शारीरिक शिक्षण असा हा अभ्यासक्रम होता. त्याला BEd शारीरिक शिक्षण म्हणण्याचा उद्देश असाच होता की BEd एज्युकेशनचा असा प्रोग्राम विद्यापीठाने सुरू केलेला होता. त्याला इक्विव्हलन्स देण्यासाठी हा प्रोग्राम सुरू केलेला होता आणि सुरुवातीला 120 विद्यार्थ्यांना मान्यता दिलेली होती. 1 वर्षाचा हा अभ्यासक्रम होता. त्यानंतर महाविद्यालयाची प्रगती बघून शिवा काकांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. हे सगळ्यांना ध्यानात येत होतं. मग याच्याच बरोबर PGचा प्रोग्रामसुद्धा असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून MEd शारीरिक शिक्षण हा अभ्यासक्रम 1983ला सुरू झाला. पारंपरिक अभ्यासक्रम असून उपयोग नाही, तर आपल्याला हे विज्ञान खऱ्या अर्थाने प्रूव्ह करायचं असेल, सिद्ध करायचं असेल तर त्याला संशोधनाची जोड असायला हवी. ह्या भावनेतून मग 1992-93 मध्ये महाविद्यालयाला संशोधन केंद्राची मान्यता मिळाली. शिवराम पंत दामल्यांच्या निधनानंतर KV चाफेकरांकडे ती सगळी सूत्र आली. त्यावेळेला ते अतिशय त्यांच्या शिवाकाकांच्या जवळचे होते. ते स्वतः सिव्हिल इंजिनियर होते, निष्णात अभियंते होते. अनेक वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर साखर कारखान्यांचे इरेक्शन किंवा इतर कामं केलेली होती. बिहारमध्ये ते कार्यरत होते आणि या ठिकाणी बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेटचे व्यवस्थापिका संचालक पण ते होते. त्यानंतर जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा त्यांचे शिवा काकांचे ते मित्र, त्यामुळे ते हळूहळू मंडळामध्ये यायला लागले आणि इथलं काम त्यांना आवडायला लागलं. आणि मग पोहणे वर्ग असो, NDAचे वर्ग असो, याच्यामध्ये त्यांनी कायम पुढाकार त्या कामी घेतला. हळूहळू पुढे नंतर जशी मी तुम्हाला म्हटलं तसं संस्था जशी वाढत गेली तरी तशी संस्थेला काही एक भक्कम व्यवस्थापकीय रचना निर्माण करावी लागते. त्यांचा तो अनुभव होताच आणि त्याचा उपयोग त्यांनी संस्थेसाठी या ठिकाणी केला. नंतर त्याप्रमाणे जेव्हा पोहण्याचा तलाव बांधायची वेळ आली, मंडळात विहीर आहे, खालती झरे होते, मग आपण तलाव का बांधू नये अशी कल्पना आली. म्हणून मग चाफेकर साहेबांनी त्याच्यातही पुढाकार घेतला, सगळ्या त्या तलावाचा आराखडा केला. मी पाहिलं तर त्याचा निम्मा भाग कव्हर्ड आहे, की जो जिथे दुकान आहेत आणि मागच्या बाजूला तलाव आहे. त्याची रचना अशी विशिष्ट होती की तलाव म्हणून त्याचा वापर होईल आणि त्यात संस्थेला उत्पन्नही मिळेल.
त्यांचा जो अनुभव त्यांनी मंडळासाठी वापरला, शिवा काकांच्या नंतर 74-75 साली ते मंडळाचे सेक्रेटरी म्हणून काम बघायला लागले, तेव्हा त्यांनी जी घडी बसवली याचा आजही आम्हाला संस्था चालवताना खूप उपयोग होत आहे. चाफेकरांनंतर मंडळाची धुरा सांभाळली ती रमेश दामल्यांनी. 1980 नंतर महाराष्ट्र मंडळाने आपलं योजना आणि रूप हळूहळू पालटायला सुरुवात केली. म्हणजे रायफल शूटिंगपासून साध्या खेळापासून जी सुरुवात झाली त्याचा पल्ला किंवा टप्पे पुढे जात जात महाराष्ट्र मंडळाने अशा प्रकारे स्पेशलायझेशनकडे आपला मोर्चा वळवला किंवा लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यानंतर चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाने शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकसन वर्गाला सुरुवात केली, ज्यामध्ये साधारणपणे 64 मुले आणि 24 मुली अशा 88 जणांची वसतिगृहामध्ये निवासी व्यवस्था 4 आठवड्याकरता केली जायची, ज्याच्यामध्ये ह्या विद्यार्थिनींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वावलंबन, त्यानंतर व्यायामाची गोडी, बौद्धिक कार्यक्रम, रोज नियमितपणे पोहणे, संध्याकाळी विविध खेळांचं प्रशिक्षण आणि रात्री करमणुकीचे कार्यक्रम अशा प्रकारचा या शिबिरामधला कार्यक्रम असायचा. आणि ज्यामध्ये घोडेस्वारी असायचं, रायफल शूटिंग असायचं, मल्लखांब, रोप मल्लखांब, लेझिम किंवा शाळेत सहजपणे उपलब्ध नसणारे असे खेळ असायचे. 1984 साली महाराष्ट्रीय मंडळाने चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसाठी मे महिन्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा शिबिराचं आयोजन केलं. आणि हे शिबिर महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी आणि समाज कल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये संपूर्ण आयोजनाचा भाग हा महाराष्ट्र मंडळाकडे दिला होता, निवासी आणि प्रशिक्षणाचा. राज्यात आणि देशात मंडळाचं नाव होत असतानाच मंडळातल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपले झेंडे रोवायला सुरुवात केली. 1972-73 मध्ये मी जिम्नॅस्टिक्स सुरू केलं. तेव्हा पाणे सर म्हणून एक सर होते की जे टिळक रोडच्या बुर्जावर हँडस्टँड करायचे. मला असं वाटतं की मला त्याचं आकर्षण जास्त वाटलं असेल. आणि अजून एक सर होते वझे, बहुतेक त्यांचं आडनाव, ते आम्हाला रोप मलखांब शिकवायचे. आणि तेव्हा जर्मनीहून अनिवन म्हणजे बार आणि पॉमेल हॉर्स असं 2 गोष्टी मागवल्या गेल्या होत्या. जो बार होता तो मुलींचा अनिवन बारसुद्धा व्हायचा आणि मुलांचा डबल बारसुद्धा कन्व्हर्ट व्हायचा. व्हॉल्टिंग हॉर्स होता तो पॉमेल हॉर्स पण व्हायचा आणि व्हॉल्टिंग हॉर्स पण व्हायचा. म्हणजे 2 इक्विपमेंटमध्ये 4 इक्विपमेंट होऊ शकत होती. आणि ती इतकी स्टर्डी आणि इतकी सुंदर होती की ती आज पण आपल्याला टिळक रोडच्या महाराष्ट्र मंडळामध्ये बघायला मिळतील. आत्ता फॉरेन इक्विपमेंट आणायचं खूप वेळ आहे, पण महाराष्ट्र मंडळामध्ये एवढी परिस्थिती होती की त्यांनी तेव्हा आम्हाला फॉरेन इक्विपमेंट प्रोव्हाइड केली होती. आणि त्याच्यामुळे मी एशियन गेम्ससारखी प्रतिष्ठित स्पर्धा जी 82 साली दिल्लीमध्ये झाली ती खेळू शकले. आणि त्यानंतरच मला छत्रपती अवॉर्ड मिळालं. माझा संबंध महाराष्ट्र मंडळाशी वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा मी मॉडर्न हायस्कूलमध्ये मल्लखांब शिकायला लागलो आणि एक आकर्षण सारखं होतं त्या काळामध्ये की मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स किंवा इतर खेळ म्हणलं तर टिळक रोडच्या महाराष्ट्र मंडळामध्ये जायचं आणि तिथे असलेल्या संघामध्ये भाग घ्यायचं आणि मग त्यांच्यानंतर तुमचं आयुष्य सुरू होईल असं एक गणित सगळ्यांचं झालं होतं. मी संघामध्ये मल्लखांब शिकायला लागलो आणि त्यावेळचे शिक्षक, त्यावेळचा संघातला सगळा जो व्यवस्था होती की मला असं वाटत नाही की महाराष्ट्रात, देशात कुठे अशा पद्धतीने मल्लखांब इतका सिरियसली शिकवला जायचा. त्यावेळेस कैलासवासी इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या, श्री झैलसिंग हे क्रीडा मंत्री होते आणि या सगळ्यांच्या बरोबर महाराष्ट्र मंडळाचं रिप्रेझेंटेशन घेऊन आम्ही हा मल्लखांबाची प्रात्यक्षिकं आशियन स्पर्धेच्या खेळाडूंना, प्रशिक्षकांना व्हावी यासाठी विनंती केली. फार आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रीय मंडळ व्यायामशाळेला भारताचं नेतृत्व करून आम्हाला मल्लखांब प्रात्यक्षिकाला परवानगी मिळाली. त्याच्यानंतर श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, मलेशिया एवढंच नाही तर युरोपमध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या सगळ्या ठिकाणी
महाराष्ट्र मंडळाच्या खेळाडूंनी प्रात्यक्षिकं दिली. काही प्रमाणामध्ये जेवढा वेळ होता त्यावेळेस लोकांना मल्लखांब शिकवण्याचा पण प्रयत्न केला. मल्लखांबासोबतच मंडळात कुस्ती, कबड्डी, खो खो आणि आट्यापाट्या यासारखे इतर भारतीय खेळ देखील खेळले जाऊ लागले. 80 ते 90च्या दरम्यान तोपर्यंत तालमीतली मुलं नुसती जत्रा आखाड्यांवरतीच खेळायची. म्हणजे महाराष्ट्र मंडळातून बाहेर मुलं खेळायची ते आखाड्यातच. परंतु मग मी असा पांडा पाडला की जर वजनी गट आता सुरू झालेले आहेत तर त्या वजनी गटात आपली पण मुलं उतरून द्या. तर काही मुलं तालुका पातळीवर, काही जिल्हा पातळीवर, काही राज्य पातळीवर खेळली आणि बरीचशी मुलं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद भरवते त्यामध्ये ती खेळली आणि त्यांनी त्यामध्ये पण चांगले नाव, मेडल, पदकं मिळवलेली आहेत. 90च्या दशकात देश बदलत होता, ग्लोबलाइज होत होता आणि यात मंडळ काही मागे राहणार नव्हतं. देशी खेळांसोबतच मंडळानं विदेशी खेळांसाठी देखील वाट मोकळी करून दिली. बास्केटबॉल, टेनिस, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, मॅटवरची कुस्ती अशा अनेक खेळांसाठी लागणारी साधनं मंडळानं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. आणि ही एका प्रकारे मंडळाच्या एका नव्या काळाची सुरुवात होती. हे मंडळाचं एक नवीन विकसित रूप होतं. मी रमेश दामले सरांना भेटायला गेले होते की मला आता परत शिकवायची इच्छा आहे जिम्नॅस्टिक्स. तेव्हा दामले सर मला म्हणले की आपण आता मुकुंदनगरच्या महाराष्ट्र मंडळामध्ये सुरू करूया नवीन सेंटर म्हणून. मला असं वाटते की 92च्या नोव्हेंबरमध्ये आम्ही इथे नवीन सेंटर सुरू केलं. आम्ही फोम पीठसुद्धा छोट्या जागेमध्ये पण आम्हाला ते पुरतंय. हे फोम पीठ इथे आम्ही बनवलं कारण त्याच्या आधी दर शनिवारी आम्ही बालेवाडीमध्ये प्रॅक्टिसला जायचो आणि मग दरवेळेला त्यांची परवानगी काढा, मग इथून जा मुलींना घेऊन परत या, याच्यामध्ये आमचा खूपच वेळ मोडायचा. त्यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा झाला या गोष्टीचा की मुलींना एखादा समरसॉल्ट किंवा एखादं ट्विस्टिंग एलिमेंट फोम पीठमध्ये यायला लागलं की लगेच आम्ही हॉलमध्ये येऊन ते जनरल फ्लोअर एक्झरसाइजवर जमतंय की नाही हे बघू शकलो. आत्ता आपल्याकडे प्रत्येक इक्विपमेंटचे 2-2 सेट्स आहेत, कॉम्पिटिटिव्ह इक्विपमेंट ॲज वेल ॲज प्रॅक्टिस इक्विपमेंट. ज्याचा आम्हाला खूप फायदा होतो आणि महाराष्ट्र मंडळाच्या बॅकिंगशिवाय हे सगळं करणं खरोखरच अशक्य होतं. दोन 2008-09 मी BPEd करण्यासाठी या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये BPEdसाठी आलो. तेव्हा वयाच्या 28व्या वर्षी जॉईन केलं. तत्पूर्वी व्यायामशाळेचा अनुभव होता, चालवण्याचा अनुभव होता. माझं स्वप्न होतं की US जावं किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जावं. मग तेव्हा रमेश दामलेंनी सांगितलं होतं की बाबा भारतीय व्यायाम पद्धती आणि आहाराबद्दल मला लेख हवा आहे तुमच्याकडून. कारण की माझ्यासमोर तोपर्यंत जर कोणी पैलवान म्हटलं की बाबा हा गावठी व्यायाम करणारा, असं की जे परदेशामध्ये जे नकळतपणे गोऱ्यांना जास्त फॉलो करणं,
ते म्हणूया ना की अजूनही पारतंत्र्यामध्येच होतं. मग त्यासाठी आमच्या इथे व्यायाम ज्ञानकोश खंड नावाचं पुस्तक आहे. त्याचे असे टोटल 10 खंड आहेत. मग त्याच्यातला तिसरा जो खंड आहे, चौथा खंड आहे, तो व्यायामाशी, देशी व्यायामाशी संबंधित आहे. मग त्याचं अध्ययन चालू केलं. तर असे जे आपल्या पूर्वजांची साधन संपत्ती आहे, तो अचानक खजिना मिळाल्यासारखं झाला. आणि त्यांच्यामुळे नकळतपणे या मातीशी, या आपल्या लोकांशी, आपल्या व्यायाम पद्धतींशी जोडलं गेलो. मग प्रवास चालू झाला तो व्यायाम शाळेमध्ये. ही पुणे व्यायामशाळा म्हणून ओळखली जायची. कैलासवासी रमेश दामले सरांशी चर्चा केली होती. मग त्यांचं म्हणणं असायचं की कुमार सर, तुम्ही जिममधले, जिममध्ये लोक व्यायाम करत असताना आरशात बघून व्यायाम करतात. आणि हा व्यायाम करत असताना ते स्वतःच्या स्नायूंमध्ये गर्क होऊन जातात, स्वतःच्या एका अहंकारामध्ये ते अडकून बसतात. पण आम्ही पैलवान मंडळी एकमेकांसोबत व्यायाम करतो हुप्पाहुया म्हणत, आणि त्यासोबतच एकमेकांच्या विरोधात पण लढतो, प्रॅक्टिस करतो. आणि लढत झाल्यानंतर एकमेकांना आम्ही स्ट्रेचिंग, मसाज करत आमचा घाम जो आहे तो एकमेकांमध्ये मिसळला जातो. आणि नकळत आमचं तिथे प्रेमाचं, मैत्रीचं ते नातं तयार होतं. तर आपल्याला समाजामध्ये ते मैत्रीचं नातं वाढवायचं आहे. असे व्यायाम प्रकार आपल्याला हवेत. त्यांच्या या संकल्पनेतून 2010 साली आम्ही मग ग्रुप ॲक्टिव्हिटीज चालू केल्या. सर्व प्रक्रियेमध्ये शिवरामपंत दामल्यांचं जे एक विजन होतं की आपल्या शाळेतले विद्यार्थी समाजात कुठलीही त्यांनी शाखा निवडली तरी तिथे ते टॉपला पोहोचले पाहिजेत, हा त्यांचा हेतू पुरेपूर सफल झाला असं मला म्हणावंसं वाटतं. आपल्या शाळेचं शिक्षण तर उत्तम होतंच होतं, पण त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसार हेही शिवरामपंत दामल्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या मनामध्ये होता. आणि त्या मुद्द्याला अनुसरूनच पुढच्या पिढीने म्हणजे आदरणीय रमेश दामलेजी यांनी त्या दिशेने बराचसा पुढे प्रवास चालू ठेवला असं मला म्हणावंसं वाटतं. आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी सुद्धा. अशा रीतीने आपल्या कॅम्पसचा पुरेपूर उपयोग करून खेळाच्या दृष्टीने त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने मला वाटतं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये शिवाकाकांच्या पुढच्या पिढ्याही तितक्याच प्रयत्नशील राहिलेल्या आहेत. आणि त्या सगळ्याची फळं त्या छोट्याशा इवलेसे रोपू लावियेले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी हे आज आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते. दोन 2011 साली रमेश दामले दीर्घ आजारानं काळाच्या आड गेले, ज्यानंतर धनंजय दामल्यांनी मंडळाचं सचिवपद सांभाळलं. महाराष्ट्र मंडळ हे माझ्यासाठी खूप एक महत्त्वाचं ठिकाण मी समजेल. मी नाटकातनं कामं करत असता एक सहिरेसहीसारखं नाटक आलं आणि मग जे उंच आज त्या नाटकाने गाठली आहे, अर्थात करिअर झालं त्या नाटकाने, पण या नाटकामुळे करिअर पण झालं आणि या नाटकामुळे एक फॅमिली संबंध एका फॅमिलीशी आले, चांगला मित्र भेटला, ते म्हणजे धनंजय दामले. तोपर्यंत मला महाराष्ट्र मंडळ काय आहे काय नाही मला काहीच माहीत नव्हतं, मला खरंच काही माहीत नव्हतं. तर मुकुंदनगर
मध्ये महाराष्ट्र मंडळ आहे तिथे एका शाखेचं उद्घाटन करायचं होतं आणि त्यांना खूप इच्छा होती की तुम्हीच हवीत म्हणून. माहीत नाही तो दिवस काय होता, पण ज्या दिवशी मी गेलो आणि तिथे त्यांच्याशी गप्पा मारल्या, तिथून जी काय मैत्री झाली ती नुसती मैत्री नाही तर फॅमिली फ्रेंड झाली. खूप म्हणजे खूप अगदी आज माझ्या फॅमिलीत पण प्रत्येकाला माहिती आहे की धनंजय दामले काय आहेत. आणि मग कळत गेलं मला की अरे बापरे, महाराष्ट्र मंडळामध्ये इतक्या काही गोष्टी घडतात. सन 1989-90 साली मी खेळाडू म्हणून मल्लखांब खेळाडू म्हणून जॉईन झालो. त्यानंतर 1994 पासून मी प्रशिक्षक म्हणून म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून मल्लखांब शिकवायला सुरुवात केली. आज 10 वर्ष आधी परिस्थिती अशी होती की ऑलमोस्ट 10 ते 11 संस्थांमध्ये मल्लखांब चालायचा. पण आज महाराष्ट्र मंडळ संस्थेने या खेळाला दत्तक घेतलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बरं, याचं कारण सांगायचं म्हणजे आज संस्थेने ज्या प्रकारे आम्हाला संधी दिलेली आहे त्याच प्रकारे आमचे विद्यार्थीसुद्धा पुढे आज वेगवेगळ्या संस्थांमध्ये आत्ता पुण्यामध्ये शिकवत आहेत. त्याच माध्यमातून आज मल्लखांब खेळ जो पुण्यामध्ये मोठा झालेला आहे हे सगळं श्रेय जे आहे ते महाराष्ट्र मंडळ संस्थेचंच आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती म्हणजे 15 शिवछत्रपती पुरस्कार विजेते आपल्या संस्थेचे आहेत, महाराष्ट्र मंडळाचे आहेत. आणि हे रेकॉर्ड अजूनपर्यंत तरी कोणी तोडू शकलेलं नाही आहे. रिसेंटली सांगायचं झालं तर मे 2023 आसाममध्ये दुसरा वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की महाराष्ट्र मंडळाचा पहिला खेळाडू शुभंकर खवले याने त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि 1 सुवर्णपदक आणि 4 रौप्य पदकं त्यांनी पटकावली. आत्ता मल्लखांब क्षेत्रामध्ये शुभंकर खवले हा जागतिक स्तरावरती क्रमांक 2 वरती गणला जातो. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मल्लखांबाचा जो वटवृक्ष आज पुण्यामध्ये बहरलेला आहे तर त्याची जी मुळं आहेत ही फक्त महाराष्ट्र मंडळ संस्थेमधूनच तयार झालेली आहेत. महाराष्ट्रीय मंडळ गेले 20 वर्ष हे योगासनांचं वेगळं सेक्शन सुरू केलेलं आहे. माझं BPEd MPEd जे शिक्षण आहे फिजिकल एज्युकेशनमधलं ते या संस्थेतच झालेलं आहे. 3 वर्ष मी जागतिक स्तरावर योगासन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. तसेच योग अर्जुन अवॉर्ड, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन अवॉर्ड असे अनेक अवॉर्ड मला योग या क्षेत्रामध्ये मिळालेले आहे. आणि गेली 20 वर्ष ही अकॅडमी महाराष्ट्रीय मंडळामध्ये सुरू आहे. यामध्ये आपण निरनिराळे एज्युकेशन म्हणजे कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस पण घेत असतो. त्यानंतर बरेच खेळाडू पण आपण इथे तयार करतो. नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर महाराष्ट्रीय मंडळाचे खूप खेळाडू हे यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. त्याच्यानंतर जगामध्ये आम्ही आमचे जे परफॉर्मन्स आहेत ते पण खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत. तसेच इंडिया गॉट टॅलेंटमध्ये पण आम्ही होतो. मराठी पाऊल पडते पुढे यामध्ये पण आम्ही होतो. तसेच नितीन पवळेसारखे बरेच खेळाडू आज जागतिक स्तरावर गोल्ड मेडल मिळवत आहेत. आणि अशा होतकरू मुलांना पण आपण इथे घडवतो आहोत. आणि योगासनांचे खूप चांगले मुला-मुलींचे जे क्लासेस आहेत ते रोज इथे होतात. आणि दिवसभर हे सेंटर आपण इथे सुरू ठेवलेलं आहे. मी गेली 13 वर्ष झाले योगासन करतो. तर सुरुवातीला मी 1 वर्ष शाळेमध्ये शिकत होतो योगासन. तर त्यावेळेस मला ॲडव्हान्स असणं माहिती नव्हती जास्त. तर मी एक क्लब चांगला शोधत होतो. तर शोधामध्ये माझे मित्र या क्लबमध्ये यायचे. ज्यावेळेस आम्ही कॉम्पिटिशन खेळायचो त्यावेळेस मला ते भेटायचे. तर त्यांनी मला सांगितलं की पल्लवीताईंकडे खूप छान आसनं शिकवले जातात. तर मी पल्लवीताईंकडे आलो. सुरुवातीला मी स्कूल गेम्स खेळत होतो. मी 5वी ते 12वीपर्यंत सलग 7 वर्ष झाले मी नॅशनल्समध्ये गोल्ड मेडल मिळवत आलो आहे. त्यानंतर आम्हाला 12वीनंतर युनिव्हर्सिटी गेम्स असतात. युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मी 30 वर्षानंतर म्हणजे पल्लवी मॅम नंतरनं मी गोल्ड मेडल मिळवलं. म्हणजे आम्ही हिस्ट्री निर्माण केली. एक गुरुनंतरनं शिष्याने मेडल मिळवलं. त्यानंतर तिथून आमचं सिलेक्शन होतं ते खेलो इंडियासाठी. 6 जणांच्या टीममध्ये 3 जण आपले महाराष्ट्र मंडळाचे विद्यार्थी होते. मी, सिद्धार्थ,
कुणाल अशी 3 जण होतो आम्ही. खूप छान तयारी होती आमची. त्यानंतर आम्ही गेलो आणि तिथे पण आम्ही सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर तसेच आमचे नॅशनल इंटरनॅशनल गेम्स पण होतात. बांगलादेशमध्ये एकदा आमची इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटिशन होती. तिथे मी 4 इव्हेंट खेळलो आणि 4मध्ये सुवर्णपदक मिळवलं. जगामध्ये आता योगचं महत्त्व जेव्हा आपण म्हणजे ओळखतो की योगला खूप महत्त्व आलेलं आहे आणि हे ओळखून महाराष्ट्रीय मंडळाने पण योगसाठी खूप एक चांगलं व्यवस्थित दालन उभं केलेलं आहे. यामध्ये आम्हाला जे प्रॉप्स लागतात, ज्या नवीन नवीन गोष्टी ज्या रिसर्च थ्रू योगमध्ये आलेल्या आहेत आणि आता या संस्थेला आपल्याला आंतरराष्ट्रीय योग अलायन्सची मान्यता आहे, इंडियन योगा असोसिएशनची मान्यता आहे आणि जगभरात आपल्या महाराष्ट्रीय मंडळाचं योगाचं नाव हे पसरलेलं आहे. सध्या भारतामध्ये लॉंग टर्म ॲथलेटिक डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून सध्या बाहेर खूप काम चालू असतं त्याच्यावरती. जे सुरुवातीचा जो टप्पा आहे तो लर्निंग टू ट्रेन हा जो आहे त्याच्यावरती भरपूर काम झालं पाहिजे. आपण म्हणतो की एलिट ॲथलीटसाठी आपण खूप साऱ्या स्कीम्स बघतो, पण जे फाउंडेशन इयर्स आहेत ती तयार करण्यासाठीच खूप कष्ट घेतले पाहिजेत. आणि अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये बऱ्याच वेळेला ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. पण जर 3 ते 7-8 वर्षामध्ये म्हणजे आपण घरात म्हणतो हेच वय संस्कारांचं असतं आणि ते तिथे त्या वयात संस्कार दिले तर मुलं आपल्याला अपेक्षित सोशल बिहेवियर असेल किंवा घरातलं वागणं असेल, शाळांमधलं वागणं असेल, अभ्यासाची आवड असेल किंवा करिअरच्या दृष्टीने काय करायचं ह्याचे गुण रुजत जातात. तसंच खेळाचं पण तसंच आहे. हे जर गुण ह्या वयामध्येच जर आपण त्याच्यामध्ये दिले, हे संस्कार दिले तर निश्चितच तो एक चांगला शारीरिकदृष्ट्या सुदृढ व्यक्ती होईल, शारीरिक साक्षर होईल. म्हणून आम्ही 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंत मोटर डेव्हलपमेंट म्हणजे आपली कारक कौशल्य असतात, म्हणजे आपण शाळेमध्ये ABCD म्हणतो तसंच आमचं हे ABCD आहे. म्हणजे जंप कशी मारायची, पळायचं कसं, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना शरीराच्या हालचाली कशा करायच्या, माझ्या शरीराच्या अवतीभोवती मला किती स्पेस आहे, जनरल स्पेस कसा आहे, पर्सनल स्पेस कसा आहे, ह्या गोष्टी आम्ही कुठेतरी वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. 2010 ते 2020 ह्या दशकात मंडळाने गाठलेले 2 अत्यंत महत्त्वाचे टप्पे म्हणजे सकल ललित कलाघराच्या रूपाने एका वेल इक्विप्ड थिएटरची उभारणी आणि दुसरा म्हणजे 2013 साली झालेली कॉमर्स कॉलेजची स्थापना. 2020 मध्ये जेव्हा कोरोनामुळे अख्खं जग ठप्प झालं तेव्हा मंडळाने एकाही कर्मचाऱ्याला कामावरून न काढता सगळ्यांना वेळच्या वेळी पूर्ण पगार दिला. शिवाय गरजू विद्यार्थ्यांना लागेल तशी मदत आणि सवलत देखील दिली. दोन 2021 साली धनंजय दामले यांचं आकस्मिक निधन झालं, ज्यांनी मंडळाचा भाग असलेली एकूण एक व्यक्ती हळहळली. धनंजय दामले एक असं व्यक्तिमत्व होतं अत्यंत मनमिळावू स्वभावाचा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा, सर्वांशी हसून खेळून बोलणारा, म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, स्टाफ सगळा हा सगळा जो संस्थेशी इतका घट्ट निगडीत झाला आहे त्याचं सगळं श्रेय धनंजय दामलेला जातं. कारण सगळ्यांना सांभाळून घेण्याची अतिशय छान वृत्ती त्याच्याकडे होती. धनंजयच्या अकस्मात मृत्यूनंतर खरं म्हणजे आम्ही जे मॅनेजिंग कमिटीमध्ये काम करणारे त्याच्याबरोबरीचे सगळे लोक होतो ना, आम्ही खरंच म्हणजे हापकून गेलो होतो. पण मग आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतला की लेट रोहन कंटिन्यू, वी विल गाईड यू. तर त्या पद्धतीने रोहनला सगळे गायडन्स वगैरे सुरूच केलं आणि 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने रोहननी
एज्युकेशनल फील्ड, फिजिकल एज्युकेशनल फील्ड आणि संस्थेची इतर जी सगळी इम्पॉर्टंट कामं आहेत त्या कामामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सगळं कॅप्चर करायला सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये त्या असं म्हणता येईल आम्हाला सगळ्यांना आत्ता ॲज ऑन डेट की आता संस्था एका केपेबल माणसाच्या हस्तामध्ये गेली आहे आणि ती अशीच पुढे चालू राहील असा आम्हाला सगळ्यांना आमच्या बरोबरीच्या लोकांना विश्वास आहे. मग मंडळाकडे मी कधीच संस्था म्हणून कधीच बघितलं नाही, कारण मी लहानपणापासून बघतोय की माझे आजोबा, माझे बाबा ही संस्था सांभाळत आहेत, माणसं जोडून ही संस्था सांभाळत आहेत आणि माणसं जोडण्याचा किती इम्पॉर्टन्स आहे हे आय थिंक मला महाराष्ट्र मंडळाने शिकवलं. मला खरं तर आधी अजिबात असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही जबाबदारी माझ्यावर एवढ्या लहान वयात येईल, एवढ्या लवकर येईल. मी खरं तर त्या जबाबदारीसाठी तयार होतो असं मला म्हणता येणार नाही, पण काही ना काही गोष्टी मी बाबांबरोबर बघून थोड्याफार मला गोष्टींची माहिती होती. माझ्या डोक्यात एकच विचार आला की शिवरामपंत दामलेंनी 24व्या वर्षी ही संस्था स्थापन केली आणि तेव्हा ते 24 वर्षाचे असल्यापासून ते सेक्रेटरी म्हणून काम करत होते. तर मी तर 28 वर्षाचा आहे, तर मी तर नक्कीच ही जबाबदारी स्वीकारू शकतो आणि सगळ्या लोकांना घेऊन आणि सगळ्या लोकांबरोबरीने ही संस्था अजून एका मोठ्या नवीन लेवलवर नेऊन आम्ही पोहोचवू शकतो. आमचा असा प्रयत्न आहे की शिवाकाकांच्याच प्रिन्सिपलप्रमाणे कॅच देम यंग याच्यामध्ये लहान मुलांनाच आम्ही आयडेंटिफाय करून त्यांना शाळेमध्ये स्पोर्ट्स कंपल्सरी करून त्यांना आमच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमधनं लागणाऱ्या अलाइड गोष्टींची मदत करून त्यांना एका बेसिक ॲथलीटपासनं एक इंटरनॅशनल लेवल ॲथलीट बनवायचा दृष्टीने आमचा तो एक सेंटर चालू करण्याचा प्लॅन आहे. येत्या काही वर्षामध्ये महाराष्ट्र मंडळ ही एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी होईल अशी मला खात्री आहे. शिवाकाकांनी जे प्रिन्सिपल्स ले केलेले आहेत किंवा जो बेस बनवला संस्थेचा की ज्या बेसवर संस्था उभी राहिली तेव्हा त्या बेसचा आम्हाला खूप उपयोग होतो. आणि एक मात्र मी खात्रीनिशीर सांगू शकतो की त्यांनी ज्या गोष्टींसाठी मंडळाची स्थापना केली किंवा त्यांनी ज्या हेतूने मंडळाची स्थापना केली त्या हेतूला आणि त्यांच्या भावनांना कधीही न बदलता, आजही त्या बदललेल्या नाहीत आणि त्या कधीही न बदलता काळाप्रमाणे ज्या गरजा लागतील, जिथे मॉडर्नायझेशन करावं लागेल ते आम्ही नक्की करू आणि सगळ्या गोष्टी स्टेट ऑफ द आर्ट नक्की करू. पण शिवाकाकांनी सुरू केलेल्या गोष्टी आणि त्यांनी जे प्रिन्सिपल्स आमच्या समोर ठेवले आणि आम्हाला दिले ते प्रिन्सिपल्स आम्ही कधीही विसरणार नाही आणि त्यांना डावलून आम्ही कधी पुढे जाणार नाही, हे मात्र नक्की.